तर मित्रांनो, जसं की म्हटलं जातं, मुलींना गुलाबी रंग आवडतो आणि मुलांना निळा रंग आवडतो. हे कितपत खरं हे माहीत नाही, पण शेतामधल्या किड्यांना कोणता कलर आवडतो ह्याच्यामध्ये पण काहीतरी रंजक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगतोय. तर आता ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस एक गोष्ट पाहतो की सुरुवातीपासून शेतकऱ्याला टेन्शन असतं की हे जे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे ह्यांचं नियंत्रण कसं मिळवायचं. शेतामध्ये ही कीड वाढत जाते. आता ही कीड येते कशी शेतामध्ये, तर ही सुद्धा कलरच्या आकर्षणानेच शेतामध्ये येत असते. तर मग ह्या रंगांचा वापर करून आपण त्यांना काही प्रमाणात थांबवू शकतो का, त्यांच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो का. तर ह्याच्यासाठी एक सोपी भन्नाट आयडिया आहे किंवा ह्याच्यावरती एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे स्टिकी ट्रॅप. स्टिकी ट्रॅप म्हणजे काय, तर स्टिकी ट्रॅप हे वेगवेगळ्या कलरचे असतात. तर रंगीबेरंगी स्टिकी ट्रॅप आपण पाहतो, पण शेतकऱ्यांना ते स्टिकी ट्रॅपचं नॉलेज नसतं किंवा त्यांना माहिती नसतं कोणत्या रंगाचा स्टिकी ट्रॅप कशासाठी वापरला जातो. तर मी ती माहिती आज तुम्हाला सांगतोय. ह्याच्यामध्ये आता जर रंग आपण पाहिले तर स्टिकी ट्रॅपचे बहुधा पिवळा, निळा, पांढरा असे 3 प्रकारचे स्टिकी ट्रॅप वापरले जातात. ह्याच्यात काय केलं जातं, तर पिवळ्या रंगाचे जे स्टिकी ट्रॅप आहेत ह्याच्यावरती जे काही किडे आकर्षित होतात त्यांची मी तुम्हाला नावं सांगतोय. जशी की पांढरी माशी, तुडतुडे आणि फुलकिडे, हे 3 किडे पिवळ्या रंगाकडे आकर्षित होत असतात. त्यांना त्या रंगाचं आकर्षण असतं, ज्याच्यामुळे ते जाऊन त्याच्यावरती बसण्याचा प्रयत्न करतात. स्टिकी ट्रॅपचा वापर ह्याच्यासाठीच केला जातो की ह्या किड्यांना त्या रंगाने आकर्षित करायचं. किडे येतात आणि स्टिकी ट्रॅपच्या वरती जे गम लावलेलं असतं किंवा ज्या गमची लेअर त्याच्यावर असते, किडा येऊन बसतो आणि त्याला चिटकतो. तर दुसरा प्रकार असतो निळ्या रंगाचा. निळ्या रंगाचा स्टिकी ट्रॅप हा मवा आणि नागाळी किंवा फुलकिडे पण काही प्रमाणात त्याच्यावर येतात. तर हे 3 किडे अशासोबत भरपूर प्रकारचे किडे असतात जे येऊन निळ्या रंगावरती पण आकर्षित होतात. फक्त पिवळ्या रंगाला जे आकर्षित करतात त्यांचं प्रमाण जास्त आहे त्या किड्यांचं. निळ्यावरती आकर्षित करणारे हे त्या मानाने 1 ते 30% असतात. आणि तिसरा प्रकार हा नवीन आहे, जो थ्रिप्ससाठी, ब्लॅक थ्रिप्स म्हणून जो नवीन अटॅक आहे मिरचीमध्ये, त्यासाठी असतो हा पांढऱ्या रंगाचा स्टिकी ट्रॅप. तर ह्या तिन्हींचंही कॉम्बिनेशन शेतामध्ये वापरलं पाहिजे. फक्त एक की मग कॉम्बिनेशन वापरताना कसं वापरायचं, तर पिवळ्या रंगाचे 4, निळ्या रंगाचा 1 आणि पांढऱ्या रंगाचा 1 अशा प्रमाणात जर आपण स्टिकी ट्रॅप वापरत गेलो तर आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या किडींचं नियंत्रण मिळवणं शेतामध्ये शक्य होतं. ज्यावेळेस आपण लागवड करतो, आता एक गोष्ट अशी की ज्यावेळेस लागवड केली तर किडी कुठून आल्या, ह्या बाहेरून उडून आपल्या शेतामध्ये येत असतात. ज्यावेळेस किडा बाहेरून उडून येतो, आल्याच्या नंतर तो आपल्या खाण्यासाठी किंवा अंडी घालण्यासाठी जागा शोधत असतो. येतानाच जर त्याला स्टिकी ट्रॅप दिसला तर तो जाऊन त्याच्यावरती बसणार आहे. आणि बाहेरून आलेला किडा जर शेतात ट्रॅपवरच येऊन बसला तर तो परत उडू शकत नाही, त्याची परत अंडी घालू शकत नाहीत, त्याची पिल्लं होत नाहीत आणि त्यांचं प्रमाण वाढत नाहीत. म्हणून सुरुवातीपासून स्टिकी ट्रॅप लावणं हे शेतकऱ्याची खूप महत्त्वाची गरज आहे आणि त्यांनी ते सुरुवातीपासून वापरले पाहिजेत. स्टिकी ट्रॅप जे असतात त्यांची लाईफ ही, जर आपण पॅकेट तसंच ठेवलं तर 1.5 ते 2 वर्षापर्यंत स्टिकी ट्रॅपच्या गमला काही होत नाही. पण समजा आपण पॅकेट खोललं आणि शेतामध्ये स्टिकी ट्रॅप लावला तर तो जोपर्यंत 80% किडींनी भरत नाही तोपर्यंत आपल्याला तो काढायचा नाहीये, किंवा तो धुळीने जर भरत असेल तेव्हाही आपल्याला तो काढावा लागतो. आणि जर शेतामध्ये लावला आपण तर तसाही तो 3 महिन्यांपर्यंत चालतो. म्हणजे आपलं एक पीक जे असतं ते पूर्ण पीक आपण त्याच्यामध्ये काढून घेऊ शकतो, किंवा एका पिकाची जी पूर्ण लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये तो स्टिकी ट्रॅप आपल्याला वापरता येतो. स्टिकी ट्रॅप हे प्लास्टिकच्या शीटपासून बनलेले असतात. त्याचा जो गम असतो हा सुद्धा वॉटरप्रूफ असतो, ज्याच्यामुळे पावसात सुद्धा स्टिकी ट्रॅप वापरणं गरजेचं आहे. शेतकरी विचार करतात की पावसाळ्यात स्टिकी ट्रॅप लावले पाहिजेत का, तर हो, नक्कीच. जेव्हा किडींचं प्रमाण येणार आहे त्यावेळेस आपल्याला स्टिकी ट्रॅप हा शेतामध्ये वापरलाच पाहिजे. पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला किमान 25 स्टिकी ट्रॅप लावले पाहिजेत. आता स्टिकी ट्रॅपमध्ये 2 प्रकार असतात. एक असतो A5 साईज आणि दुसरा असतो A4 साईज. A5, A4 म्हणजे काय, तर जे आपले झेरॉक्स पेपर आहे, झेरॉक्स पेपरच्या साईजचा स्टिकी ट्रॅप म्हणजे तो असतो हा A4 साईजचा स्टिकी ट्रॅप. ह्याच्यामध्ये एरिया ऑफ कव्हरेज जास्त भेटतो. जास्त एरियामध्ये किड्यांना पकडण्यासाठी हा स्टिकी ट्रॅप वापरला जातो. शेड नेट, पॉली हाऊस अशा ठिकाणी A4चा स्टिकी ट्रॅप हा जास्त करून वापरला जातो. दुसरा प्रकार आहे A5चा स्टिकी ट्रॅप. हा आहे झेरॉक्स पेपरच्या अर्ध्या साईजचा, 200 बाय 300 mm. ह्याचं एक 25चं पॅकेट असतं. स्टिकी ट्रॅप हे एका एकरामध्ये आपल्याला कमीत कमी 25 लावले पाहिजेत. मग लावताना आपल्याला 10 मीटर बाय 10 मीटरच्या अंतरावरती एक स्टिकी ट्रॅप लावायचा असतो. जमिनीमध्ये खड्डा करून काठी गाडायची आहे. काठीच्या वरती आपल्याला हा स्टिकी ट्रॅप अडकवायचा असतो. एक स्टिकी ट्रॅप वेगळा करून तो आपल्याला त्या काठीला बांधायचा आहे. स्टिकी ट्रॅप बांधताना असा बांधा की जेणेकरून सूर्यप्रकाश त्याच्यावर पडावा आणि तो चमकून त्याच्यावरती किडे जास्तीत जास्त आकर्षित होतील. किड्यांची सवय अशी असते की संध्याकाळच्या वेळेला किडे हे उडायला सुरुवात करतात. ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. अशा वेळेस स्टिकी ट्रॅपच्या रंगाला ते आकर्षित होतात आणि संध्याकाळी जास्तीत जास्त स्टिकी ट्रॅपवरती किडे पकडले जातात. त्यामुळे स्टिकी ट्रॅप हा सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच आपण बांधला पाहिजे. स्टिकी ट्रॅपची उंची ही पिकापेक्षा 1 फूट वरती असली पाहिजे. काठी बांधताना आपण किमान 2 ते 3 फूट
उंचीची काठी आपण लावली पाहिजे. जशी पिकाची उंची वाढत जाईल तशी तशी स्टिकी ट्रॅपची हाईट आपल्याला ॲडजस्ट करत वरती नेली पाहिजे. स्टिकी ट्रॅपमध्ये 2-3 प्रकार असतात. त्याच्यामधला हा जो एक पूर्ण बंडल असतो ज्याच्यामध्ये पूर्ण 25 स्टिकी ट्रॅप एकमेकाला चिटकवलेले असतात, जे आपल्याला एक एक करून काढायचे आणि शेतामध्ये बांधायचे. दुसरा असतो तो बोथ साईड बटर पेपरवाला, ज्याला दोन्ही बाजूला रिलीज पेपर लावलेला असतो. त्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस आपण शेतामध्ये स्टिकी ट्रॅप बांधतोय, एका बाजूचा कागद आपण काढायचा आहे, दुसरी बाजू तशीच ठेवायची. ज्यावेळेस एक साईड पूर्ण भरली जाईल त्यानंतर दुसऱ्या बाजूचा कागद काढावा, जेणेकरून आपल्याला त्याचा लाईफ स्पॅन जास्त भेटतो. तर स्टिकी ट्रॅपचा खरा फायदा काय असतो, ज्यावेळेस आपण स्टिकी ट्रॅप बांधतो त्यानंतर येणारी जी कीड आपल्याला त्याच्यावरती चिटकलेली दिसते, त्याच्यावरून कळतं की आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचे किडे येतात. ते बाहेरून येणाऱ्या किड्यांचं आपल्याला प्रमाण कळतं, कोणत्या प्रकारची कीड येते, त्याच्यानुसार आपण पुढची ॲक्शन घेऊ शकतो किंवा कोणती औषधं मारायची, कोणती फवारणी करायची ह्याचा आपल्याला अंदाज येत असतो. स्टिकी ट्रॅपमध्ये मित्रकिडी पकडल्या जात नाहीत, कारण मित्रकिडी ह्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होत नसतात. शत्रू किड्यांना पिवळ्या रंगाचं आकर्षण असतं, जसे की शेतामध्ये पानं पिवळे असतात किंवा फुलं पिवळे असतात, ज्याच्यामुळे किडे आकर्षित होऊन त्या झाडांपाशी येतात आणि आपण त्याचाच फायदा घेऊन हा स्टिकी ट्रॅप लावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. आता हा स्टिकी ट्रॅप वापरण्यामागचा खरा जो हेतू आहे तो असा असतो की स्टिकी ट्रॅपमुळे एक तर तुम्हाला किडे कळाले की कोणते येतात ते, पण ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक वापरत असता अशा कंडिशनमध्ये आपल्या शेतामध्ये पूर्णपणे डेथ झोन तयार होतो. म्हणजे काय तर पूर्ण जे काही किडे असतील ज्याच्यामध्ये शत्रू किडे आणि मित्र किडे दोन्हीही मरतात. जर शत्रू आणि मित्र किडे दोन्ही मेले तर होणारं नुकसान काय आहे तुम्हाला माहिती आहे का? जे काय आपलं परागीभवन आहे, परागीभवन करणारे जे किडे, जे मित्र किडे ते सुद्धा मरतात, किंवा शत्रू किड्यांना जे खाणारे किडे असतात ते सुद्धा मरतात, ज्याच्यामुळे तुमच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचा किडा येत नाही आणि तुमचं परागीभवन न झाल्यामुळे उत्पन्नामध्ये इतकी घट येते की किमान 20 ते 30% घट आपल्याला पाहायला मिळते. तर ह्याच्यामध्ये दुसरा एक फायदा असा असतो, ही जी रसशोषक किडी आहेत ना, ह्या किडी तुम्हाला वाटतं की मला त्रासदायक नाही आहेत, पण खरा जो तुमच्या शेतामध्ये रोग पसरतो ना, ह्या सगळ्या रसशोषक किडींमुळे पसरतो. ज्यावेळेस कोणताही व्हायरस झाडाला होत असतो त्या व्हायरसला ही कीड रस ओढून घेते आणि परत दुसऱ्या पानावर जाऊन ज्यावेळेस परत रस ओढते त्यावेळेस इकडचा व्हायरस दुसऱ्या पानावरती जायला मदत होत असते. म्हणजे ह्याच्यामुळे जे प्रसार पावणारे रोग आहेत ते सुद्धा ह्याच्यामुळे कंट्रोलमध्ये येतात. बरं, तुम्ही म्हणाल की मला हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे सोडून अजून बाकीचेच किडे माझ्या शेतामध्ये, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याच्यासाठी वापरले जातात फेरोमोन ट्रॅप, सोलर ट्रॅप आणि इतर प्रकारचे काही ट्रॅप आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आय बटनवरती जाऊन क्लिक करावं लागेल आणि त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला सहजपणे मिळू शकते. तर शेती करणं, नैसर्गिक शेती करणं किंवा सेंद्रिय शेती करणं हे सोपं कशामुळे होणार आहे? ह्याच्या मागचा हेतू एकच असतो की नैसर्गिक ऑर्गॅनिक शेती करणं म्हणजे खर्च कमी करणं. त्यासाठी लागणार हे अल्टरनेटिव्ह जे सोल्युशन आपण देतो, स्टिकी ट्रॅप किंवा सोलर ट्रॅप्स, हे वापरल्यानंतर तुमच्या उत्पन्नामध्ये एकतर वाढ होतेच होते, पण तुमच्या खर्चामध्ये बचत होते, त्याच्यानंतर तुमच्या कष्टामध्ये सुद्धा बचत होते. स्टिकी ट्रॅपचा एक फायदा सांगायचा राहिला की ज्यावेळेस तुम्ही स्टिकी ट्रॅप लावता आणि तुमचा जर स्प्रे मधला खर्च वाचत असेल, एक तर तो पैशांचा फायदा झाला, परंतु जर तुमचे 5 मागे 3 स्प्रे वाचणार आहेत तर त्याच्यासाठी जाणारे तुमचे कष्ट वाचतात. तर कष्ट हा सुद्धा पैसा आहे आणि तो तुम्ही वाचू शकलात तर स्टिकी ट्रॅपचा तुम्हाला हा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारचे नैसर्गिक किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगसाठीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनला हिट करा. धन्यवाद.